तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एक विशिष्ट विषयावरती बोलणार आहे. तर घरातील आपण काही वस्तू अगदी कोणी मागितल्या तर आपण काही न विचार करता द्यायचा. काहींना सवय असते, घरातली एखादी मुलगी असू दे, अगर एखादी मोठी कोणीतरी लेडीज असो, अगर कोणी पुरुष जरी असेल तर एखाद्याने शेजाऱ्याने किंवा कोणीही येऊन जर एखादी वस्तू मागितली आपल्याला घरातली, तर आपण पटकन काय करतो, देतो. तर काही वेळेला काय होतं ना, आपण सहज देतो का तर आपल्याला सवय असते की मदत करण्याची वगैरे, किंवा नाही कसं म्हणायचं म्हणून काही जण देतात. पण काही वस्तू अशा आहेत की ज्याची तुम्ही मदत म्हणून जरी केली तर त्याचं तुम्हाला पुण्य काहीच लागणार नाही, मग त्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे. मग अशा वस्तू कोणत्या, तर हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा एक कथा सांगते, म्हणजे त्यावरून तुम्हाला समजेल की मला नक्की काय बोलायचं आहे. तर एक लेडीज असते, तिचं नाव गंगा असतं. तर ती काय करते, तिचा स्वभाव फार उदार मनाचा असतो. ती कोणालाही अगदी सहज मदत करते, कोणी काही मागितलं अगदी सहजपणे देते, अगदी काहीही ती देऊन टाकते. मग काय होतं, एक दिवस शेजारची तिची एक लेडीज येते तिच्याकडे, गंगाकडे, तिला म्हणते की माझ्या घरामध्ये पोळपाट लाटणं नाही आहे, मग तू देशील का तुझं. तर आपण देतो. खूप बायकांना सवय असते ना की शेजाऱ्यांनी पोळपाट लाटणं वगैरे मागतात, दिवाळीच्या वेळेला किंवा कोणत्याही वेळेला मागतात पोळपाट लाटणं वगैरे, आपण देतो. तर ते चुकीचं आहे. मग ते काय होतं, तर ती देते. पुन्हा काय होतं, काही दिवसांनी ती लेडीज पुन्हा येते. ती काय म्हणते, मला तवा देशील का तुझा, जरा आज लागणार आहे. असेल काहीतरी कार्यक्रम तिच्या घरात आणि खूप जणांना लागतो, शेजारून घेतात आणि आपण देतोही. त्यानंतर थोड्या दिवसानंतर ती पुन्हा आली, पुन्हा तिने झाडू मागितला काहीतरी झाडण्यासाठी, का तर डबल ट्रिपल तिला हवा होता. गंगाने परत दिला. पुन्हा तिला थोड्या दिवसानंतर ती लेडीज आली, तिने तिच्याकडे काय मागितलं, तर दूध मागितलं. हवं असेल, पाहुणे वगैरे आले असतील वगैरे, तिला हवं होतं, तिनं मागितलं. मग काय झालं, गंगाचा स्वभावच होता सर्वांना दान करण्याचा किंवा देण्याचा. वस्तू कोणतीही मागितली तर काही न विचार करता ती देतच होती. मग काय झालं, एका दिवशी गंगाचा नवरा हा सोन्या चांदीचा व्यापारी होता. एके रात्री तो त्याचं दुकान बंद करून घरी आला आणि पाठीमागून त्याला एक फोन आला, निरोप आला की तुमच्या दुकानाची चोरी झालेली आहे. मग ते झाल्यानंतर तो अगदी सगळं काही विसरून तो पळत दुकानाकडे पहिल्यांदा गेला. तर त्यांनी पाहिलं तर दुकानामध्ये काहीच नव्हतं. तो तिथून घरी आला, अगदी अस्तव्यस्त झाला होता. मग त्याच्या बायकोनी म्हणजे गंगाने त्याला विचारलं, झालं काय. तो म्हणला, आपल्या दुकानामध्ये चोरी झाली आहे आणि चोरी अशी झाली आहे की आपल्या दुकानामध्ये एकही दागिना किंवा एकही कण शिल्लक नाही ठेवलेला चोरांनी. मग गंगा तरी पण काय बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या सोन्या चांदीच्या व्यापारातून आपण जेवढे पैसे कमवलेत ते आहेत माझ्याकडे, त्यातून आपण दुसरा व्यापार उभा करूया, पण आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग त्याला थोडं मनाला आधार येतो की आपण पुन्हा काहीतरी करू शकतो. मग तो तिला म्हणतो की ठीक आहे, मग आता चोरी झालेली आहे, तोडफोड झालेली आहे, तिथून सुरुवात करायची आहे सगळं उभं करण्यासाठी, मग तू पैसे दे. मग गंगा काय करते, जाते तिच्या घरामध्ये जे काय जिथं तुम्ही पैसे ठेवले असतात ते उघडते, कपाट वगैरे, आणि पाहते तर ती अगदी आश्चर्यचकित होते. कारण तिच्या घरामध्ये जी वारंवार वस्तू मागण्यासाठी जी कोणी लेडीज येत होती, तिने ते पैसे सगळे नेलेले होते. मग गंगाची सासू पण घरामध्ये असते. मग तेव्हा करून गंगाची सासू म्हणते की वारंवार कोणीतरी घरात येतं, वस्तू मागतं आणि तू बिंदास देतेस, पण ते कशासाठी येतंय माणूस, अगदी किरकोळ किरकोळ वस्तू मागायला, पण तुला माहीत आहे का तू कशा काय अशा वस्तू दिल्यात. वस्तू दे, पण ती बाई वारंवार घरामध्ये येऊन चोरी करत होती, हे तुला माहीत आहे का. आपल्या घरात दुसरं कोणीच नाही आलेलं, ती एकच लेडीज येत होती. मग तिच्या नवऱ्यालाही ते कळालं. तिच्या नवऱ्याने ती गंगाला काय केलं, घरातून बाहेर काढलं, कारण सगळं उद्ध्वस्त झालं होतं. मग गंगा काय झालं, तर गंगाकडे ऑप्शनच नाही राहिला. ती एका नदीवरती आत्महत्या करण्यासाठी गेली. मग ती नदीमध्ये उडी मारणार तेवढ्यात एक दिव्य प्रकाश तिच्यासमोर आला आणि त्यातून एक लक्ष्मी तिला दिसली, जी की अगदी कमळाच्या फुलावरती बसलेली होती. तिला समजलं. मग ती लक्ष्मी तिला म्हणली, गंगा अगं काय झालं, तू एवढं आस्थेनं माझी सेवा करते, देवाची सेवा करते, तुझा विश्वास आहे, तुझं उदार मन आहे, तू खूप चांगली आहे ना, आज हा असा निर्णय का घेतला. मग तेव्हा गंगा खूप रडते आणि लक्ष्मीला सांगते की देवी, मी तुझी खूप मनापासून सेवा केली, मग तू का शिरूसून माझ्या घरातून निघून गेली.
असं काय झालं की तू माझ्या घराला सोडलंस, सगळीकडूनच सोडलंस आणि आम्हाला बिन आधारी केलं. आणि देवी विचारते की नक्की झालं तरी काय? तेव्हा गंगा सांगते की मी एवढी सगळी सेवा करत होते, एवढं उदार मन होतं माझं, मी सगळ्यांना मदत करणारी होते, कोणी काही मागितलं मी द्यायचे, पण त्याच वाटेनं माझं घर उद्ध्वस्त झालं. मग देवी काय म्हणते, उदार मन वाईट नसतं, मी असं म्हणणार नाही की ते वाईट असतं, पण तुम्ही काय देता, कशाची मदत करता हे महत्त्वाचं आहे. आज कुणाला अन्न वगैरे लागलं तुम्ही जरूर द्या, एखाद्याचं पोट भरणं वाईट नाही, पण तुम्ही देता काय, घरातल्या कोणत्या वस्तू देता ह्याचा पण थोडा विचार केला पाहिजे. मग तेव्हा त्या गंगाला तिची चूक समजती, देवी सगळं समजून सांगते, तेव्हा तिला तिची चूक समजती. मग देवी काय म्हणते, तू माझ्या आस्थेने श्रद्धा केली होतीस, खूप विश्वास होता तुझा, तू खूप सगळ्यांची मदत केलीस आणि आज तू एवढं सगळी श्रद्धेनं सगळं काही देवाची सेवा करून सगळ्यांची मदत करून आज तुझ्या वेळ काय आली आत्महत्या करायची. आज तू माझी सेवा केलीस, मी प्रसन्न झाले तुझ्या सेवेला, तुझ्या मनाला, तुझ्या वागणुकीला. मग मी यावेळेला तुला माफ करते आणि तू जशी आलीस तशी तू घरी निघून जा. ती म्हटली मला घरातून हाकलून दिलेलं आहे. देवी म्हणते नाही, तू घरी जा, तू काळजी करू नको. मग देवीचं ऐकून ती घरी परतायला त्या रस्त्याने निघते. तेव्हा तिचा नवरा अगदी धावत पळत तिला शोधत येतो. ती गंगा दिसल्यानंतर तो अगदी तिला मिठी मारतो आणि रडतो आणि खूप खुशही होतो, कारण गंगा त्याला सापडलेली असते. मग तो म्हणतो गंगाला की तू कुठे होती, मी तुला किती शोधलं, तू कुठं गेली होती. मग तेव्हा गंगा झालेला सर्व प्रकार सांगते आणि तेव्हा मग ती विचारते की तुम्ही मला न्यायला कसे काय आला, घरातून बाहेर तर तुम्हीच काढलं होतं ना. मग तेव्हा गंगाचा नवरा म्हणतो की अगं मला माफ कर, मी तुला जे काय बोललो मला माफ कर, तू कुठेच चुकीची नव्हती, तू तर चांगलंच काम केलं होतं, पण आपल्या घरामध्ये जे पैसे हरवले होते ते सगळे काही आपल्याला परत मिळालेले आहेत, ते कपाटामध्ये आहेत पैसे. आणि जे दुकानही फोडलेलं आपल्याला कळालं होतं तेही दुकान आपलं फोडलेलं नाही. मग हा चमत्कार झाला कसा हे गंगाला माहीत होतं. गंगाने सर्व काही घरी जाऊन सासूला व पतीला सांगितलं. मग असं घडलेलं असतं. मग काय आपण चुकतो, घरातल्या लेडीज काय चुकतात, तर शेजारणीनं काही माहितलं तर आपण पोळपाट लटणं मागतात, आपण देतो, अगदी सहज उदार मनाने देतो. तवा तर बिलकुल देऊ नये. कोळसा देतो आपण घरातून. आणि दूध किंवा पांढऱ्या वस्तू ज्या असतात, पीठ वगैरे, ह्या तर तिन्ही सांजेला किंवा इतर वेळी सहसा देऊ नये. तिन्ही सांजेला तर बिलकुल देऊ नये. 6 नंतर, संध्याकाळी 6 नंतर दूध किंवा पीठ वगैरे अशा पांढऱ्या वस्तू ज्या असतात किंवा मिठाई संध्याकाळी 6 नंतर अजिबात कोणालाही द्यायची नाही. कितीही गरज पडू दे, बिलकुल द्यायच्या नाही. तुम्ही मग जेवण द्या, पण अशा पांढऱ्या वस्तू द्यायच्या नाही. कोळसा, तुम्ही म्हणाल तर कोळसा काय आहे त्यात एवढं, कोळसा तर आहे, पण ती लक्ष्मी असते आपली. कोळसा ही लक्ष्मी असते, कधीच कोणाला द्यायचं नाही. पोळपाट लाटणे, तवा, ह्याही वस्तू अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत. काही लोक झाडूसुद्धा मागतात, आम्हाला झाडून काढायला हवा आहे वगैरे, तुम्ही देता. झाडू वगैरे सुद्धा अजिबात कोणालाही द्यायचा नसतो. ती आपल्या घरची लक्ष्मी असते, जी दुसऱ्याला दिली तर तुमची लक्ष्मी कोपावते. त्यामुळे सर्व लेडीज वगैरे सर्वांनी सावध राहा आणि ह्या वस्तू सहसा कोणालाही देऊ नका. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.